नाही, ही गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी मिळाली म्हणून म्हणजे फक्त 3-3 महिन्याचे जे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रम प्रभावीपणे त्या भागांमध्ये राबवून घ्यायचे, असं ते प्रभावी पदाचं जबाबदारी आहे. ती काही संपूर्ण जिल्ह्याची संपूर्ण कारकिर्दीसाठी जबाबदारी नाही आहे. आणि आता SIR असणार किंवा 14 एप्रिलचा कार्यक्रम प्रत्येक बूथवर साजरा झाला पाहिजे हा विषय असणार, किंवा 26 एप्रिलचा माननीय मोदीजींचा मन की बातचा कार्यक्रम असणार. हे प्रत्येक बूथवर राबवण्याच्या संदर्भातला कार्यक्रम प्रदेश भारतीय जनता पार्टीकडून आलेला आहे आणि तो गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रत्येक बूथवर राबवून घ्यायचा आहे आणि म्हणून त्याची जबाबदारी मला देण्यात आलेली आहे. ते निश्चितच मी उद्या या संदर्भात गडचिरोलीला जाणार आणि परवा गोंदियाला या संदर्भात बैठक आहे आणि या बैठकीत हा कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम बूथपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे. भंडारा तुम्ही इतके वर्ष काम करताय, भंडारा न देता तुम्हाला गडचिरोलीची मोठी जबाबदारी दिली, मोठा जिल्हा दिला, त्याचा स्कोप देशाच्या राजकारणात औद्योगिकदृष्ट्याही मोठा आहे. नाही, भंडारा ही काही कोणत्या निवडणुका नाही आहेत किंवा त्या भागातले काही प्रतिनिधित्व मला दिलेलं नाही आहे. हे फक्त संघटना दृष्टी प्रत्येकाला दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन काम करण्याची एक संधी पक्षाच्या माध्यमातून दिली जाते. त्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या भागातील नेतृत्वाला सोबत घेऊन तिथे प्रभावीपणे सगळ्या कार्यक्रम राबवण्याच्या संदर्भात हे काम आहे आणि म्हणून प्रत्येकाला दुसरा जिल्हा दिला जातो, त्याचा गृह जिल्हा दिला जात नाही. काही बातम्या अशा येत आहेत कालपासून आणि ठळक मथळ्यात त्या बातम्या येत आहेत की तुमचं काही डिमोशन करण्यात आलं आहे, तुम्हाला तिकडे पाठवण्यात आलं, याचा तुमचं स्पष्टीकरण काय आहे? तुम्ही पक्ष नाही, असं काही डिमोशन करण्यात आलं नाही. मी संघटनेमध्ये प्रदेश संघटनेमध्ये सचिवची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि प्रत्येकाला आपला होम जिल्हा सोडून, गृह जिल्हा सोडून दुसरीकडे जबाबदारी देतात. भंडाराला सन्माननीय आमदार बंटीजी भांगडे यांना दिलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातील नेत्यांना, वेगवेगळ्या जिल्ह्यातील नेत्यांना तिथे जबाबदारी दिली आहे. त्या नवीन जिल्ह्यामध्ये जाऊन काम करण्याची एक संधी आम्हाला या माध्यमातून मिळालं. कोणाला डिमोशन किंवा प्रमोशन याच्यात नाही. हा 3 महिन्याचाच कार्यक्रम आहे, तर मला असं वाटतं त्याच्यात काही डिमोशन आणि प्रमोशन काही विषय नाही आहे. विजय वडेट्टीवार असं म्हणते की खरातच्या ठिकाणी जर एखादी मुसलमान असतात तर सगळ्या मुसलमानांची वरात काढली. नाही, असं काही नाही. ते मला असं वाटतं काही विजय वडेट्टीवारजी मुस्लिम समाजाच्या भावना भडकवण्याचं काम अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन करतात आहे, असं काही नाही. खराटांवरतीही कडक कारवाई राज्य शासन करू शकली. त्यांच्या काळात त्यांनी ही हिंमत दाखवली नाही. ती हिंमत माननीय फडणवीस साहेबांनी दाखवली. इतक्या मोठ्या एका भोंदूबाबाला बेड्या टाकणं आणि जेलमध्ये टाकणं हे फार हिमतीचं काम आहे आणि असे जितके भोंदूबाबा आहेत ज्यांच्या तक्रारी राज्य शासनाकडे येतील त्या सगळ्यांवर या प्रकारच्या याच्यापेक्षाही कडक कारवाई केल्या जाणार. शरद पवारांनी एक भाष्य केलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची मोठी घुसखोरी होते आणि वारकरी संप्रदायात जवळपास 60% लोकांची मागणी धर्मांध शक्तीला बळ देणारी आहे. वारकरी समाज हा विठ्ठलाला मारणारा समाज आहे, विठुरायाची आराधना करणारा समाज आहे आणि इथे कोणती दुसरी विचारसरणी कोणती नाही आहे. हे सगळे हिंदू आहेत आणि हे हिंदू विचारसरणीचे सगळे लोक आहे. देवाला मानणारी विचारसरणी आहे आणि मला असं वाटतं पवारसाहेबांचा फार प्रयत्न होता की उजव्या बाजूला येण्याचा, पण तिथे कुठेतरी त्यांना घुसखोरी करता आली नाही किंवा तिथे कुठेतरी त्यांना एंट्री भेटली नाही, म्हणून ते आता कुठेतरी डाव्या बाजूला आणि डाव्या विचारसरणीचे जे अजेंडा आहे ते कुठेतरी मीडियापुढे बोलतात आहे. मला असं वाटतं की पवारसाहेबांनी आता आपली वयाची मर्यादा बघता या प्रकारचं स्टेटमेंट करू नये. भाऊ, नागपूरमध्ये एका महिलेची फसवणूक खरातनं केली, 2.5 कोटी रुपये तिच्याकडून उकळण्यात आले. विधी व न्याय विभागामध्ये काहीतरी पद देण्यासंदर्भात पैसे झाले. हे प्रकरण नंतर EOW मध्ये गेलं, नंतर हे प्रकरण हायकोर्टामध्ये जाऊन मध्यस्थीत क्रॅश झालं. भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून असे काही प्रकरण जर पुढे आले तर तुम्ही काही याच्यात मदत करणार का पीडितांना आणि आव्हान काय? निश्चितच या प्रकारचे कोणतेही प्रकरण कॅप्टन खराटच्यांबद्दल, जे भोंदूबाबांच्या बद्दल काही येतील किंवा यांच्या व्यतिरिक्तही आणखीनही काही प्रकरण येतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येणार. माननीय फडणवीस साहेबांच्या सरकारने या संदर्भातला कायदासुद्धा आणलेला आहे आणि कॅप्टन खराटांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई आता केली जाते आणि या प्रकारच्या तक्रारी महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरूनही आल्या तर निश्चितच त्या तक्रारीची दखल घेऊन या सगळ्या याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार. दिल्लीतील कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील IAS अधिकारी मनीषा म्हैसकर म्हणून आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2023 मध्ये महायुती सरकारमधील एका मंत्र्यानं
मला महिला अधिकारी नकोय असं स्टेटमेंट दिलं होतं त्यांनी सांगितलं. म्हणजे कुठेतरी महिलांना डावलण्याचा प्रयत्न केला गेला. मला माहीत नाही आणि महायुतीच्या सरकारचं नसणार, ते महाविकास आघाडी सरकारच्या संदर्भात ते त्या संदर्भात बोलले असणार. कारण महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सगळेच चांगले पदं आणि मिळालेले. आज ते आमच्या महाराष्ट्राच्या गृहसचिव आहेत आणि निश्चितच एक फार मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. माननीय फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये महिलांना मोठं स्थान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. याच्या आधी मुख्य सचिव ज्या होत्या, पहिल्या मुख्य सचिव या महिला करण्याचं मानसुद्धा माननीय फडणवीस साहेबांनाच मिळालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरही महिला बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. तसंच होम डिपार्टमेंटच्या ACS म्हणजे मुख्य सचिव माननीय मनीषा म्हैसकर मॅडमला करण्याचं कामसुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे. तसंच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DG रश्मी शुक्लांनाही त्या जागेवर बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. महिलांना या महाराष्ट्रामध्ये अग्रस्थानी ठेवण्याचं काम फडणवीस साहेब सातत्याने करत आहे. बारामतीच्या निवडणुकी संदर्भात पोटनिवडणुकीसाठी तुम्ही जाणार आहात का आणि काय पक्षाकडून काही यादी वगैरे आली आहे प्रचारासाठी? पक्षाकडनं 40 भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेते स्टार प्रचारक म्हणून त्या भागात प्रचार करायला जाणार आहे. मला जर पक्षाने जबाबदारी दिली, जसं केरळला मी गेलो होतो मागच्या 20-25 दिवस तिथे थांबून केरळमध्ये प्रचार केला, पक्षाने जबाबदारी दिली तर तिथेही जाऊन प्रचार करणार आणि पक्ष जिथे जिथे सांगणार तिथे तिथे सगळेच पक्षाचे कार्यकर्ते नेते प्रचार करायला जात असतात. तुम्ही केरळमध्ये होता 25 दिवस. केरळमध्ये काय स्थिती आहे? भाजप कुठल्या पोझिशनवर असेल, कुठल्या मुद्द्यासंदर्भात? मला पुंजार कुट्टम जिल्ह्यामध्ये पुंजार विधानसभेची जबाबदारी दिली होती. तिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार PC जॉर्ज होते आणि निश्चितच तिथे स्थिती चांगली आहे. तिथे आम्ही 100% सीट जिंकू शकतो. इतर ठिकाणचं मला तितकं कल्पना नाही, पण निश्चितच यावेळेस जे केरळामध्ये मी फिरलो 25 दिवस, तिथे विविध भागांमध्ये जे मी गेलो होतो तिथे सत्ता परिवर्तन होणार हे 100% गॅरंटी आहे. पण कोणाची सत्ता येणार हे आज सांगता येणार नाही. भंडारा जिल्ह्यातला एक प्रश्न आहे भाऊ. धान उत्पादक शेतकरी जे आहे त्याला सॅटेलाइटच्या माध्यमातून त्यांनी एकंदरीतच किती धान कोणत्या क्षेत्रामध्ये उगवलं जाईल तेवढंच फक्त स्टॉक घेत आहे, बाकीचा स्टॉक ते घेत नाहीये. त्यामुळे टेक्नॉलॉजी जशी वाढली तर शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जेवढं धानाचं क्षेत्र आहे तेवढंच माल घेतला जाईल असं सांगितलं जात आहे. तुम्ही काय पुढाकार घेणार आहे का सगळ्या शेतकऱ्यांचं धान विकत घेतलं? सगळ्या शेतकऱ्यांचं संपूर्ण धान विकत घेतलं गेलं पाहिजे. पण मागील अनेक वर्षापासून या धान खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत आहे. इतर राज्यांचं धान किंवा तांदूळ इथे आणून विकल्या जात आहे आणि म्हणून ही एक नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग सरकार करत आहे आणि निश्चितच या टेक्नॉलॉजीचा उपयोग खऱ्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी होणार आणि जर नाही होत असणार तर निश्चितच ते खऱ्या शेतकऱ्यांचं जे किंवा व्यापाऱ्यांनी ज्या याच्यात बदमाशी केली आहे ते कुठेतरी थांबण्याकरता ही या टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यात येत आहे. पण निश्चितच यामध्ये जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असणार तर त्यामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचं काम मी करणार आहे. थँक्यू.